नमस्ते. गुड मॉर्निंग सगळ्यांचं. पुन्हा एकदा सर स्वागत आहे आपल्या मॉर्निंग ट्वेल्थ सेशनमध्ये. मी डॉक्टर एम.आटे ॲज अ मेडिकल ऑफिसर म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र सैनिक तापडी येथे सध्या काम पाहतोय. मी आपल्यासारखं या फॅमिलीमध्ये वजन कमी करण्यासाठी आलो होतो. जवळजवळ वजन 103 झालं होतं. त्याच्यामुळे बीपीच्या 3 गोळ्या चालू झाल्या होत्या. चालताना धाप लागायची. या पद्धतीनं मीही आमच्या मॅडम ज्यांना बरेच हेल्थ इश्यू होते त्यांना हे फील्ड चालू केलं. त्याच्यासोबत मला हे चालू करण्यात आलं. त्याच्यामुळं जवळजवळ 8 महिन्यात मी 35 किलोचा फॅट लॉस करून आज आयडियल वेट मी मेंटेन करतोय. औषधमुक्त जीवनशैली जगतोय. बीपीच्या 3ही गोळ्या थांबल्या. या पद्धतीनं हा माझा वैयक्तिक रिझल्ट आहे. तर आपण आज जो मला टॉपिक दिलेला आहे त्याच्याविषयी आपण बोलूया. डिहायड्रेशन. आता सध्या उन्हाचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे. एप्रिल, मे, जून हा 3 महिना आपला टोटल आपल्या भारत देशात टोटल म्हणजे उन्हाळ्याचा खूप जास्त असतो उन्हाळा. ह्याच्यामध्येच भरपूर म्हणजे आपल्या बॉडीमध्ये घामावाटे किंवा युरिन वाटे जास्तीत जास्त पाणी निघून जातं. त्याच्यामुळं निर्जलीकरण म्हणजे डिहायड्रेशन ही स्थिती आपल्यामध्ये येते. नेमकं म्हणजे पाणी शरीरात कमी असणं किंवा योग्य प्रमाणात पाणी नसणं म्हणजेच याला आपण डिहायड्रेशन म्हणतो. तर आपल्या बॉडीमध्ये जवळजवळ 65 ते 68% पाण्याचा भाग असतो. सध्या जे आपला आता उन्हाळा चालू असल्यामुळे नद्याच्या पाण्यामध्ये पण कमी आलेलं आहे. त्याच्यामुळे सांड पाणीयुक्त जे पाणी आपल्याला मिळतं त्याच्यामुळे उलटी, जुलाब ह्या आजारामधून आपल्याला बॉडीमधून पाणी कमी होतं. तर डिहायड्रेशन म्हणजे नेमकं आपल्या बॉडीमधलं पाणी पण निघून जातं आणि त्यासोबत जे इलेक्ट्रोलाइट आहेत, क्षार आहेत, ते सुद्धा कमी होऊन जातं. मग त्याची काही प्राथमिक लक्षणं आहेत. जसं मुख शुष्कता म्हणजे तोंड आपल्याला पहिल्यांदा लक्षण हेच दिसतं की आपल्याला तोंड म्हणजे सुकण्यास चालू होतं. तर आपण हे जर लक्षणं ओळखलं तर आपल्याला पाण्याची गरज आहे हे आपण ओळखून गेलं पाहिजे. त्यानंतर दुसरं लक्षण आहे आपल्या लघवीचा रंग गडद होण्यास सुरुवात होती. ऍक्च्युली नॉर्मली लघवी ही आपल्याला सफेदच होणे अपेक्षित आहे. जर ते तसे होत नसेल तर आपण ओळखून जावं की आपल्या बॉडीमध्ये पाण्याची कमतरता चालू झालेली आहे. तिसरं लक्षण आहे डोकेदुखी. त्यानंतर आहे चौथं चक्कर आणि 5वं आहे थकवा येणं. ही प्राथमिक लक्षणं आपल्याला आढळून येतात. तर गंभीर लक्षणं काय आपण बघूया. तर पहिल्यांदा लक्षण आहे मानसिक गोंधळ. ऍक्च्युली पाणी हे ऑक्सिजन आणि हायड्रोजन याच्यापासून बनलेलं असतं.